अहमदाबादमध्ये तिरंगा रॅली पार पडली। भारतीय सैनिकांचा सन्मान करण्यासाठी या रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सहभाग। रजा सिद्दीकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून तपासाची कागदपत्र आणि इतर तपशील घेतला ताब्यात। धाराशिव शहरामध्ये जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच। जप्त केलेली दारू नष्ट करण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने पाळली नसल्याची नागरिकांची तक्रार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक आरोपी ताब्यात। 7 गटातील आबासाहेब पवार याला अटक करण्यात आली आहे। आबा पवार ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी, भाजपचा माजी नगराध्यक्ष बापू कनेचा भाचा। मुंबईकरांच्या चिंतेत भर। तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भर दिवसा गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या दोघांना धुळे पोलिसांनी केली अटक। 100 फुटी रोड परिसरातून आरोपीची काढली धिंड। गुंडगजा मारण्याला सांगली जेलमध्ये नेताना पोलीस व्हॅनचा मागावर असलेल्या मारण्याच्या साथीदारांच्या 4 महागड्या कार जप्त। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवल्याच्या दौऱ्यावर। त्यामुळे मंत्रिपद डावलल्यानं भुजबळ अजितदादांवर अजूनही नाराज असल्याची चर्चा। ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे। भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि त्यानंतर पाकच्या कुरापती तरी सुद्धा सुरू होत्या। त्यामुळे सलग 3 दिवस हल्ल्या कारवाईत भारतीय लष्करानं पाकची दाणादाण उडवलेली होती। ये शुरुआत पहलगाम आतंकवादी हमले से हुई। गुस्सा नहीं, लावा था। दिमाग में बस एक ही बात, अब की बार सबक ऐसा सिखाएंगे कि इनकी पीढ़ियां याद रखेंगी। ये बदले की भावना नहीं, ये न्याय था। 9 मई रात को तकरीबन 9 बजे जिस भी दुश्मन की पोस्ट ने युद्ध विराम का उल्लंघन किया, उन सभी पोस्टों को भारतीय सेना ने मिट्टी में मिला दिया। दुश्मन अपनी पोस्ट छोड़ भागता नजर आया। ऑप सिंदूर केवल एक कार्रवाई नहीं, पाकिस्तान के लिए वो सबक था जो उसने दशकों से नहीं सीखा। तर भारतानं पाकिस्तानला धूळ चारल्याची गौरवगाथा विदेशातील दिग्गजांकडून छाती ठोकपणे सांगितली जाते। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर भारतानं 4च दिवसामध्ये पाकिस्तानचे 3-13 वाचवले। भारतीय हवाई दलानं रात्रीच्या अंधारात अचूक वेध घेत दहशतवाद्यांचा खात्मा केला। दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर पाकिस्ताननं आगळीक केल्यानंतर त्यांचे ड्रोन्स आणि मिसाईलही जमीनदोस्त केले। पाकिस्तानच्या एअरबेसचीही माती केली। भारताचं हे यश अवघ्या जगानं पाहिलं। आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनीही या यशावर स्तुतीसुमनं उधळली आहेत। Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin. आंतरराष्ट्रीय डिफेन्स एक्सपर्ट जॉन स्पेन्सर यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचाही पर्दाफाश केला। भारताची लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तान कोणताही पुरावा देऊ शकला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। विमान जिथं कोसळलं ती जागा किंवा तिथला काही ढिगाराही पाकिस्तान दाखवू शकला नाही। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या एअरबेसचं झालेलं नुकसान सॅटेलाइटच्या इमेजमधून पुराव्यासह बघायला मिळालं। तर दुसरीकडे व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या वल्गना करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात आयफोन उत्पादन व्हावं असं वाटत नाही।
ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कुक यांना भारतात आयफोनचं उत्पादन करू नका असं सांगितलं. अमेरिकेमध्येच आयफोनचं उत्पादन करा असं ट्रम्प यांनी सांगितलं. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आंतरराष्ट्रीय डिफेन्स एक्सपर्टनी भारताची ताकद मान्य केली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे भारताचं वर्चस्व मान्य केलं. भारतात उत्पादित होणारा आयफोन त्यांना नकोय. यावरून एक स्पष्ट होतंय की रुबिन स्पेन्सर यांना भारताचं यश दिसतंय, तर ट्रम्प यांना भारताचं हे वाढतं यश खुपतंय. मात्र विकासाच्या मार्गावर असणारा भारत आता थांबणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.